महाराष्ट्रामध्ये दलित महिलांवरती अन्याय अत्याचार जास्त प्रमाणात वाढ आहे. यामध्ये राज्यातील प्रमुख काही महिला नेते आहेत, त्या दलित महिलांवर अत्याचाराबाबतीत शब्दसुद्धा काढत नाही आहेत आणि मोठे मोठे पदं भोगत आहेत. महिलांचा सन्मान म्हणून काही महिलांना लोक निवडून देतात, परंतु राज्यामध्ये खासदार महिला आहेत, आमदार महिला आहेत, परंतु राज्याची एकंदरीत परिस्थिती जर का कधी पाहिली तर महाराष्ट्र राज्यामध्ये दलित महिलांवरती जो होणारा अन्याय किंवा अत्याचार आहे यावरती बोलायला कोणीही तयार नाही. मग ते कोणते राजकीय नेते असतील, मग काही प्रमुख महिला नेत्यासुद्धा असतील, ज्या आपापल्या पक्षाच्या मोठमोठ्या नेत्या आहेत, त्यासुद्धा शब्द काढायला तयार नाहीत. मागासवर्गीय महिलांच्याबद्दल, दलित महिलांबद्दल विधानसभेमध्ये कोणीच लढायला तयार नाही, अशी एकंदरीत परिस्थिती दिसते. या महिलांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही एवढे मोठमोठाले पदं भोगत आहे, त्या पदाचा दुरुपयोग करू नका. महिलांसाठी लढा, कारण की महिला खूप शोषित, पीडित, वंचित आहेत, त्यांच्यासाठी लढा. आणि विधानसभेमध्ये, राज्यसभेमध्ये तुम्ही हे मुद्दे मांडा. अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत. विधानसभेमध्ये तर कोणी नेतासुद्धा बोलायला तयार नाही. दलितांच्याबद्दल, दलित महिलांच्याबद्दल कोणताच नेता नाही. त्याला काही घेणं देणं नाही, त्या नेत्याला ना महिलांना काही घेणं देणं आहे. मग आपण आपले नेते, आपण आपले लोक, चांगले लोक निवडून द्या ना राज्यामध्ये. ते लोक येतील, विधानसभेत जातील आणि विधानसभेमध्ये गेल्यानंतर ते आपले मुद्दे मांडतील. अशा लोकांना निवडून द्या ना. जास्तीत जास्त करून अशाच लोकांना निवडून द्या, जे गोरगरिबांच्या लेकराईकरता भांडतील. त्यांच्यावर अन्याय झाला तर ते उभे राहतील महाराष्ट्रामध्ये. अशा लोकांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण निवडून दिलं गेलं पाहिजे. हा इथे फार महत्त्वाचा भाग आहे. जय भीम, जय महाराष्ट्र.